नमस्कार, मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आईस्क्रीम शेवया बनवणार आहोत. तोंडाला पाणी सुटलं ना ऐकून, तर चला मग आता आपण बनवूया. मी बटर घेतलेलं आहे. एरवी आपण काय करतो, तूप वगैरे घेतो. मी इथे बटर घेतलेला आहे 1 चमचा आणि गॅस लो ठेवा आणि लगेच ह्याच्यामध्ये आपण शेवया टाकून घ्यायच्या आहेत. मी इथे जाड घेतलेल्या आहेत, बारीक घेतलेल्या नाही आहेत आणि ही अर्धी वाटी घेतलेली आहे, कारण शेवया ह्या शिजून जास्त होतात. त्या तशा हेच आहेत, रोस्टेडच आहेत शेवया, पण मी थोडंसं बटरवर हे करून घेते, परतवून घेणार आहे. थोडंसं नाही भाजला तरी चालेल, असं काही नाही, त्या आहेत भाजलेल्याच ऑलरेडी. थोडंसं अगदी अर्धा मिनिट हे करा. इथेच आपण ड्रायफ्रूट पण घालून घेऊया. थोडं परतवून घ्यायचं आहे. तुम्ही ड्रायफ्रूट कोणतेही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे आपलं छान परतवून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता अर्धा लिटर दूध घालणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. शेवया काय लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही. आता इथे आपण दूध आटवून घेणार नाहीये. एरवी कसं आपण दूध आटवतो आणि घट्टसर बनवतो, तर इथे मी कस्टर्ड पावडर पण वापरणार नाहीये. तर मी इथे हे वापरणार आहे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतलेले आहेत. आणि मी मागे व्हिडिओ टाकला होता मसाले दुधाचा, कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेला. त्यावेळेला पण मी दूध न आटवता बनवलं होतं घट्टसर दूध, मसाला दूध. तेव्हा त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट आणि मला वाटतं आईस्क्रीम पावडर टाकली असेल, तर त्यावेळेला पण मी दूध आटवलं नव्हतं. तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. इथे मी 4 चमचे साखर घालणार आहे. जाड आहे, भरपूर जाड आहे, तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जर बारीक साखर असेल तर तुम्हाला जास्त घालावी लागेल, कारण गोड कमी होतं ना बारीक साखर असली की. तर मी इथे 4च चमचे घालणार आहे. तुमच्याकडे जर जाड साखर असेल तर तुम्ही 4 चमचे घालू शकता किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे आपण मिक्स करून घेऊया आणि दुधाला उकळी काढून घेणार आहोत आपण. आपण इथे पाव चमचा हे घालणार आहोत रसमलाई इसेन्स. तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर तुम्ही तो घालू शकता. आता मिक्स करून घेऊया. इथे दुधाला छान उकळी आलेली आहे. आता आपण ते जे कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं 2 चमचे, त्याच्यामध्ये मी पाणी घालून ढवळून घेतलेलं आहे. तर ते आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि मिक्स करून घ्यायचंय छानपैकी. बघू शकता लगेच शेवया किती घट्ट झालेल्या आहेत. तर तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर असंच ठेवू शकता, किंवा थोडं पातळ पाहिजे असेल तर वरून गरम दूध घालून घेऊ शकता. तर आपल्या शेवया पण छान शिजलेल्या आहेत, त्याला पण वेळ लागलेला नाहीये. मी मगाशी तुम्हाला घट्ट दाखवलं तशा पद्धतीने करू शकता, किंवा अजून थोडं दूध घालून पातळ करू शकता. मी मगाशी थोडंच दूध घातलेलं होतं आणि आता थोडं दूध घालून उकळी काढून घेतलेली आहे छानपैकी आणि मिक्स करून घेतलेलं आहे. एकूण मी पाऊण लिटर दूध वापरलेलं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. मी मगाशी बोललेली आहे, तुम्हाला पातळ पाहिजे तर असं इतकं पातळ करू शकता, घट्ट पाहिजे तर घट्ट करू शकता, जसं मी मगाशी दाखवलं तसं. म्हणजे एकदम अशा सुक्या असतात त्या खायला सुद्धा छान लागतात. इथे मी केशर घालणार आहे थोडंसं आणि मिक्स करून घेऊया. किंवा पहिल्यांदा तुम्ही दूध घालता, म्हणजे दूध घातलं त्यावेळेला जरी केशर टाकलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर सुद्धा किती छान दाटसर झालेलं आहे, एकदम असं पातळ नाही झालेलं. आपण दुसऱ्या याच्यामध्ये जास्त काही वापरलेलं नाहीये.
इथे आपल्या छानपैकी आईस्क्रीम शेवया तयार झालेल्या आहेत. इतक्या छान होतात की मुलं सुद्धा अगदी आईस्क्रीम समजून खातील. तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा, खा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.